श्री क्षेत्र गाणगापूर येथे अन्नदान सेवेला खूप महत्व आहे। माधुकरी अर्थात भिक्षा मागून गोळा केलेले अन्न, माधुकरी द्यायची आणि मागायची। भिक्षा मागणे म्हणजे आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून जे मिळेल ते स्वीकारणे, अहंकाराचा नाश करणे आणि ईश्वरी व्यवस्थेचा अनुभव घेणे। मानवाला स्वतः दुसऱ्याला देणे जितकं सोपं वाटतं त्याच्या 100 पटीने कठीण कुणाकडून काही मागणं वाटतं। कुणासमोर कधी हात पसरू नये हे अगदी लहानपणापासून झालेले संस्कार। त्यामुळे कुणाकडून काही मागणं म्हणजे संकटच वाटतं। स्वाभिमान सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे। त्यामुळे माधुकरी घ्यायला काहीच वाटत नाही, पण मागताना जरा जड जातं। माधुकरी देणाऱ्या समोर द्रोण पकडून प्रत्येक वेळी ओम भवती भिक्षाम देहि म्हणताना आपल्या आत निर्माण होणारी कंपनं निदान काही अंशी तरी आतल्या अहंकाराची तीव्रता कमी करतात। भिक्षा ही धार्मिक साधनेचा भाग म्हणून निस्पृहतेने केवळ जगण्यासाठी मागितली जाते आणि ती देणारा घेणाऱ्यांमध्ये एक आध्यात्मिक संबंध निर्माण करते। एक आध्यात्मिक साधक भिक्षा मागतो कारण त्याला त्याचा मीपणा कमी करायचा असतो। माझे घर, अन्न, पैसा, माझी उपजीविका मी स्वतः कमवतो ही भावना तुमच्या अहंकाराचा एक मोठा भाग आहे। म्हणून भिक्षा मागणे हे पूर्वीच्या काळी स्वतःचा मीपणा कमी करण्याचे साधन म्हणून वापरले गेले। ओम भवती भिक्षाम देहि। स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना। करुणी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना। तुळजापुरी करशुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना। करुणी समाधी मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्हीच ना।